बरेच अशा मैत्रिणी आहेत की त्यांना घर कामामधून वेळ मिळत नाही एक्सरसाइज करण्यासाठी आणि त्यांना पोट, मांड्या, शीतच्या भागाची चरबी कमी करायची असते, पण एकत्र कुटुंबात राहत असल्यामुळे घर कामामधून वेळ मिळत नाही. बरोबर आहे, एक्सरसाइज साठी तर वेळ मिळत नाही, पण तुम्हाला घरकाम तर रोज करावं लागतं. घरकाम तर तुम्ही रोज करतात आणि त्याच्यामध्ये सातत्य आहे. म्हणजे रोज तुम्ही घरकाम करताय, रोज तुम्ही फरशी पुसताय, धुणं धुताय, त्याच्यानंतर भांडे घासताय. बरोबर आहे, मग अशा वेळेस तुम्ही घर काम करता करता तुम्ही तुमचं पोटाची चरबी, मांड्यांची, शीतच्या भागाची, पोटऱ्यांची चरबी इजी कमी करू शकताय. आता आपण काय करतो, फरशी जरी पुसायची असली तर उभ्याने पुसतो वायपरने. बरोबर आहे, मग आपल्या गुडघ्यांचा व्यायाम होत नाही, कमरेचा व्यायाम होत नाही, कोणताच व्यायाम होत नाही. फक्त काय करतोय आपण, हाताने फक्त जे वायपर आहे ते अशा पद्धतीने फिरवतोय आणि फरशी पुसतोय. मग ह्या इथे कशाचा व्यायाम झाला, फक्त हातांचा व्यायाम झाला. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर पोट, मांड्या, शीतच्या भागाची चरबी कमी करायची असेल, तुम्हाला वेळ मिळत नाही, पण तुम्हाला तुमचं रोजचं घरकाम आहे. बरोबर आहे, रोज फरशी पुसताय, मग तुम्ही बसून फरशी पुसली तर तुमचं पोट, मांड्या, शीतच्या भागाची चरबी नक्की कमी होणार आहे. त्याच्यानंतर कपडे तुम्ही पाटावर बसून धुवत असाल तर अशा पद्धतीने उखूड बसा. आता हे मलासन आहे आणि मलासनामध्ये बसून तुम्ही कपडे धुवू शकता. त्याने पण तुमचं पोटाचं आरोग्य तर सुधारेल, पण पोटाची चरबी पण कमी होईल, मांड्यांची चरबी कमी होईल आणि अशा पद्धतीने उखूड बसायला तुम्हाला इझी जाणार आहे. तर सुरुवातीला तर तुम्हाला बसता येणार नाही, पण हळूहळू तुम्ही सराव करता करता नक्कीच तुम्ही असं फरशी हळूहळू पुसता आणि तुमचं जर पाय भरले, पायांना मुंग्या आल्या तर रिटर्न असे उभे राहा. थोडा वेळ उभं राहिल्यानंतर परत असं बसा आणि परत तुम्ही काय करा, फरशी पुसा. तर बसून फरशी पुसल्याने तुमची मांड्यांची, पोटाची, शीतच्या भागाची चरबी, पोटऱ्यांची चरबी छान कमी होणार आहे आणि तुम्ही ह्या पायाच्या चवड्यावरती असं मागं मागं होणार आहे. बरोबर आहे, आणि काय होणार आहे, तुमचं जे पोटऱ्यांची चरबी पण कमी होणार. त्याच्यानंतर बरेच वेळा पिरियड मध्ये वगैरे बघा आपल्या इथं पोटऱ्या दुखतात बघा, आणि ते पण दुखत नाही, आणि हा माझा चांगला अनुभव आहे. तर पिरियड मध्ये जे पोट वगैरे दुखतं, त्याच्यानंतर पोटऱ्या दुखतात, हे कमी होतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला जर तुमचं पोट, मांड्या, शीतच्या भागाची चरबी कमी करायची असेल तर नक्कीच असं उखूड बसून तुम्ही फरची पुसा. आणि त्याच्यानंतर आता हे उखूड बसून फरची पुसण्याचे अनेक फायदे आहेत. तुमचं पोट, मांड्या, शीतच्या भागाची चरबी कमी होणार. त्याच्यानंतर पोटात गॅस होत असतील किंवा पचन होत नसेल व्यवस्थित तर ते पचन व्यवस्थित होणार आहे. त्याच्यानंतर आपलं गर्भपिशवीचं आरोग्य सुधारणार आहे. पुढे कोणतेच आपल्याला त्रास होणार नाहीये. आणि ज्या गृहिणींना वेळच मिळत नाही व्यायामासाठी, पोट आणि मांड्यांची, शीतच्या भागाची चरबी वाढलेली असते प्रत्येक महिलांची. बरोबर आहे, मग हे कमी करण्यासाठी हा सोपा व्यायाम आहे. आता माझ्या ज्या रुमा आहेत त्या 5 रुमा आहेत, जर मला अर्धा तास तरी, जर समजा सर्व रुमा मी एका दिवशी पुसल्या तर अर्धा तास तरी लागतो. तर तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुमचे जे रुमा आहेत घरातल्या त्या पुसा आणि तुमच्या मांड्यांची, शीतच्या भागाची, पोटाची, कमरेची चरबी कमी करा. आणि त्याच्यानंतर परत एक फायदा म्हणजे तुमचं घर छान स्वच्छ होणार आहे, कारण की आपला जो हात आहे तो प्रत्येक कानाकोपऱ्यात जातो आणि सर्व व्यवस्थित स्वच्छ करतो. आपण वायपरने पुसतो त्यावेळेस एवढी फरशी वगैरे स्वच्छ निघत नाही बघा, पण ज्यावेळेस हाताने पुसतो आपण, जोर लावून पुसतो आणि आपली फरशी जी आहे ती पण स्वच्छ होते. बरोबर आहे, मग अशा पद्धतीने आपल्याला अनेक फायदे मिळतात. आपलं वजन पण कमी होतंय, पोटाची, मांड्याची चरबी पण कमी होते, आपलं पचन सुधारतं, आपलं घर पण स्वच्छ होतात आणि त्याच्यानंतर आपलं गर्भपिशवीचं आरोग्य पण सुधारतं. तर हा जो उपाय आहे तो मी करते माझं वजन कमी करताना, पोटाची, मांड्यांची, शीतच्या भागाची चरबी कमी करताना. तर तुम्ही हा उपाय नक्की करा. बसून फरची पुसा. ज्या महिलांना घरामध्ये वेळ मिळत नाही एक्सरसाइज साठी, त्यांच्यासाठी हा उपाय मी सांगितलाय. हेल्दी आहार घ्या आणि रोज अशी बसून फरची पुसा. तुमचं पोट, मांड्या, शीतच्या भागाची चरबी कमी करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.